ही जीवनगाथा त्या महान व्यक्तीची आहे ज्यांच्या स्मरणार्थ हे भव्य स्मारक उभारण्यात आले आहे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे. संसार दावा नलनीधलोका प्राणाय कारुण्यं घनघनात्वं. संसार दावा नलनीधलोका प्राणाय कारुण्यं घनघनात्वं. प्राप्तस्य कल्याण गुणनवस्य वन्दे गुरो श्री चरणारविन्दम्. 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 मागील भागात आपण पाहिलं अलाहाबाद येथे कॉलराचा उद्रेक आणि अभयची गौडीय मठाच्या भक्तांशी भेट. आणि आता पुढे अभयचरण भाग 18. व्यवसायातील अडचणीत देखील अभयचा कृष्णभक्तीसाठी दृढ संकल्प. अरे आज तुम्ही इतक्या लवकर घरी आलात? हो, मला काही दिवसांसाठी सहारनपूरला जावं लागतंय. तू माझी बॅग भरशील का? आणि मुलं कुठे आहेत? ते फिरायला गेलेत बाबांबरोबर. तुम्ही किती दिवसांसाठी जाणार आहात? कदाचित 8 किंवा 10 दिवस. नक्की नाही सांगता येणार. माझी ट्रेन 6 वाजताची आहे. तू माझी बॅग भरायला घे. ठीक आहे. तोपर्यंत मी आंघोळ करून येतो. आजकाल तुम्ही किती प्रवास करताय? तुम्हाला घरी वेळच मिळत नाही. हे बघ, माझा व्यवसाय वाढलाय आणि मला क्लायंट्सना भेटावं लागतं. त्या दिवशी मी तुम्हाला डॉक्टर घोष यांना सांगताना ऐकलं की पैसे पण नियमितपणे येत नाहीयेत. हो, मला ग्राहकांना उधारीवर माल द्यावा लागतो, पण ते वेळेत पैसे देत नाहीत. तरीही त्यांना माल हवा असतो, त्यामुळे उधारीची रक्कम वाढत जाते. म्हणून मग मला सारखा प्रवास करावा लागतो. बिलाच्या वसुलीसाठी सतत त्यांच्या मागे लागावं लागतं, नाहीतर ते पैसेच देणार नाहीत. जेव्हा तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू केला तेव्हा तुम्हाला वाटलं होतं की कामाचा व्याप कमी होईल आणि तुम्हाला श्री चैतन्य महाप्रभूंच्या संदेशासाठी वेळ मिळेल. पण बघा ना काय झालंय. हो, संसारिक माया अशीच आहे राधाराणी. आपण जेवढं यापासून मोकळे होण्याचा प्रयत्न करतो तितकेच यात गुंतत जातो.
हे कशासाठी? प्रवासात थोडी फळं सोबत असू द्या. त्याची गरज नाहीये. पण जेव्हा तुम्ही बाहेर असता तुम्ही बाहेरचं काहीच खात नाही. एखादं विष्णू मंदिर सापडलं तर मी तिकडे प्रसाद घेतो, नाहीतर बाजारात भरपूर फळं, मेवा आणि दूध मिळतच की. पण तुम्ही एवढा प्रवास का करता आणि इतके कष्ट तरी का करता? इतके कष्ट मी यासाठी करतोय कारण मला पुरेसे पैसे कमवायचे आहेत, श्री चैतन्य महाप्रभूंच्या शिकवणीचा प्रसार करण्यासाठी. तुम्हा सर्वांची नीट काळजी घेता यावी. मला काही श्रीमंत होण्याची हौस नाहीये. अहो अभय बाबू, तुम्हाला भेटून आनंद झाला. हो, मलाही तुम्हाला भेटून आनंद झाला. अहो तुम्ही येणार आहात हे कळवलं का नाही? मला अचानक यावं लागलं. बरं, पण वरच्या मजल्यावरची तुमची नेहमीची खोली आधीच बुक झालीये. काहीच हरकत नाही. जी खोली रिकामी असेल ती द्या. बरं, अच्छा, पहिल्या मजल्यावरची 7 नंबरची खोली खूप चांगली आहे. चालेल मला. इथे सही करा. हे घ्या. धन्यवाद. रामू, ओ रामू. बोला साहेब. अभय बाबूंना 7 नंबरची खोली दाखव. हरे कृष्ण. हरे कृष्ण. कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे कृष्णा. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. बिरजू, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. हरे कृष्ण कृष्ण कृष्ण. बिरजू, बिरजू प्रसाद. आलो आलो आलो. अरे तू एवढ्या पहाटे चूल का पेटवलीस? कोळसा फुकट येतो असं वाटतं का तुला? मी चूल पेटवली नाही बाबूजी. मग त्यांना गरम पाणी कुठून मिळालं? का गरम पाण्याचा पाऊस पडतोय आकाशातून? मी खरं सांगतोय बाबूजी, मी अजून चूल पेटवलीच नाहीये. मग त्या 7 नंबरच्या खोलीतल्या बाबूजींना गरम पाणी कसं मिळालं? ओ, ते औषधवाले बाबू. ते जेव्हाही इथे येतात तेव्हा भल्या पहाटेच थंड पाण्याने स्नान करतात, अगदी हिवाळ्यात सुद्धा. काय? ते थंड पाण्याने आंघोळ करतात? नुसत्या विचारानेच माझ्या हाडांमध्ये थंडी भरते. पण मला वाटलं जसं त्यांच्या शरीरातून गरम वाफा निघतायत. ते कोणी सामान्य मनुष्य नाहीयेत मालक. नक्कीच ते सिद्ध पुरुष आहेत. ते पहाटेच स्नान करून पूजा करतात आणि ते खूप मधुर गातात. जेव्हा मी भल्या पहाटे त्यांचं भजन ऐकतो ना, तेव्हा मला असं वाटतं जसं काही मी दुसऱ्याच कुठल्या तरी जगात पोहोचलोय. ते बघा, ऐकलत का बाबूजी? जय जय माधव मदन मुरारी, राधे श्याम श्यामा श्याम. जय जय केशव कलिमल हारे, राधे श्याम श्यामा श्याम, राधे श्याम श्यामा श्याम. सुंदर कुंडल मधुर विशाला, गले सोहे वैजयंती माला,
या छवि की बलिहारी। राधे श्याम श्यामा श्याम, राधे श्याम श्यामा श्याम। कब लूठ लूठ दधि खायो, कब हो मधुवन रास रचायो। नाचत विपिन बिहारी, नाचत विपिन बिहारी। राधे श्याम श्याम श्याम। ग्वाल बाल संग धेनु चराई, बन बन भ्रमत फिरे जगुराई। कांधे कामरकारी, कांधे कामरकारी। राधे श्याम श्याम श्याम। राधे श्याम श्यामा श्याम, राधे श्याम श्याम श्याम। चुरा चुरा नवनीत जो खायो, चुरा चुरा नवनीत जो खायो। ब्रजवनि तन पे नाम धरायो। माखन चोर मुरारी, माखन चोर मुरारी। राधे श्याम श्याम श्याम। एक दीन मान इंद्र कुमारयो, नख ऊपर गोवर्धन धारयो। नाम पड़यो गिरधारी, नाम पड़यो गिरधारी। राधे श्याम श्याम श्याम। राधे श्याम श्यामा श्याम, राधे श्याम श्यामा। तुम्हाला पाहून आनंद झाला. या बसा. हां. मी तुमच्यासाठी चहा मागवतो. मी चहा घेत नाही. अरे हो, मी विसरलोच होतो. तिवारी, जरा इकडे या. हा, माझी ऑर्डर लिहून घ्या. 2 बॉक्स मलमचे आणि मिस्टर अगरवाल, मी तुमची ऑर्डर घेऊ शकत नाही. जोपर्यंत तुम्ही आधीचे पैसे देत नाही तोपर्यंत. पण अभय बाबू, मार्केटची अवस्था खूप वाईट आहे हो, आणि धंदाही मंदावलाय. जर धंदा मंदावलाय तर तुम्हाला नवीन माल का हवाय? त्याचं असं आहे, मी ग्राहकांना उधारीवर औषधं दिली आहेत. जेव्हा लोक मला पैसे देतील तेव्हा मी तुमचे पैसे देईन. हे मी तुमच्याकडून गेले कित्येक महिने ऐकतोय. तुम्ही माझ्याकडून अशी अपेक्षा तरी कशी करू शकता की पैसे न घेताही मी अभय बाबू, मी तुम्हाला खात्रीने सांगतो, पुढच्या महिन्यात मी सगळे पैसे देईन. सगळी उधारी चुकवतो बघा. मिस्टर अगरवाल, मला भगवंतानी एक कौशल्य दिलंय. माणसाच्या मनातलं मला स्पष्ट ओळखता येतं. तुम्हाला वाटतंय तुम्ही मला फसवताय, पण खरं तर तुम्ही स्वतःचीच फसवणूक करताय. अगदी काही रुपये वाचवण्यासाठी तुम्ही खोटं बोलायलाही मागे पुढे पाहत नाही. पण तुम्ही कधी विचार केलाय की तुम्हाला या कर्माची किती मोठी किंमत मोजावी लागेल? तुम्ही माझा अपमान करताय. नाही, मी तुमचा अपमान करत नाहीये. मी तुम्हाला नियतीच्या अपरिहार्यतेची जाणीव करून देतोय, आणि तेही तुमच्या भल्यासाठीच. तुम्ही असं बोललात तर मी पोलिसांना बोलवेन.
खरं तर मीच पोलिसांना बोलवायला हवं आणि माझे पैसे न देण्यासाठी तुम्हाला कोर्टात खेचायला हवं. पण मी तसं करणार नाही, कारण तुमच्याकडून पैसे मिळवण्यासाठी मला इतक्या खालच्या थराला जायची गरज नाही. तुम्हाला वाटत असेल मला फसवून तुमचा फायदा होतोय, तर फसवा मला. तुम्हाला वाटत असेल मला फसवून तुमचा फायदा होतोय, तर फसवा मला. तिवारी, हो बाबूजी. मला जरा अकाउंट बुक दाखव बघू. अभय बाबू, अभय बाबू, अभय बाबू, मला माफ करा. मी तुमच्याशी प्रामाणिकपणे वागलो नाही. ठीक आहे, पण आज तुम्ही माझे डोळे उघडलेत. मला जाणीव करून दिलीत की पैसा जमवणे हे जीवनाचे एकमेव ध्येय नाहीये. मला क्षमा करा. मी आत्ता लगेच तुमचे सगळेच्या सगळे पैसे देतो. हे घ्या तुमचे पैसे. धन्यवाद. प्रयाग, तुझा अभ्यास झाला का? हो आई. आज माधवीचं एक पत्र आलंय. अच्छा. काय लिहिलंय तिने? ते सगळे ठीक आहेत ना? हो, सगळं ठीक आहे. बाबांची तब्येत बरी नसते. दादांनी नवीन व्यवसाय सुरू केलाय आणि त्यांना जयंतीसाठी योग्य वर देखील सापडलाय. प्रयाग काय करतोयस? पंख्याशी खेळू नकोस. मला पंख्याला हात लावायचा अरे आहे. बस इथे. आजकाल हा इतका हट्टी झालाय. काय झालंय? का रडतोय तो? सतत काहीतरी खोड्या करत असतो. चालू पंख्याला हात लावायचाय. त्याला वाटतं नेहमीच त्याला हवं ते करू द्यावं. मला पंख्यालाच हात लावायचा आहे आई. तर तुला पंख्याला हात लावायचा आहे. पण तुला माहितीये का पंख्याशी खेळल्यामुळे काय होईल? तुला इजा होऊ शकते. नाही, पण मला पंख्यालाच हात लावायचा. प्रयाग, तुझे बाबा काय सांगतात ते समजून घे. पंख्याशी खेळायला गेलास तर तुझी बोट कापली जातील. नाही, मला पंख्यालाच हात लावायचा ओहो. आई. बरं ठीक आहे. प्रयाग, ये इकडे. हा बघ पंखा. तुला हात लावायचा ना? लाव. अरे आता काय झालं? माझ्या बोटाला लागलं. मी तुला तेच तर सांगत होतो, पण तू ऐकलं नाहीस. हे बघ, काही लोक ऐकून शिकतात, काही बघून शिकतात, तर काही स्वतःला दुखून. आणि तू तिसऱ्या पद्धतीने शिकलास. मला वाटतं तुला आता धडा मिळालाय. तुला पुन्हा पंख्याला हात लावायचा आहे? नाही, आता मी कधीच पंख्याला हात लावणार नाही. कधीच नाही.
भारतीय बाजारपेठेची क्षमता खूप मोठी आहे. ज्या कोण्या व्यक्तीची निवड करू तो आपल्या प्रॉडक्ट्सच्या मार्केटिंगसाठी पूर्ण वेळ समर्पित असायला हवा. हॅलो मिस्टर डे, या बसा. ते तुमचीच वाट पाहत आहेत. थँक्यू. मिस्टर जॉन्सन, तुम्हाला वाटतं मिस्टर डे योग्य व्यक्ती आहेत? होय, त्यांना या क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव तर आहे आणि ते खूप प्रामाणिकही आहेत. पण आपल्याला भारतीय एजंट का हवाय? त्यापेक्षा आपण एखाद्या नामांकित ब्रिटिश फर्मची निवड करू शकतो. बॉर्डले, जर आपले प्रॉडक्ट्स या देशाच्या कानाकोपऱ्यात पोचवायचे असतील तर त्यासाठी भारतीय एजंटचीच गरज आहे. सर, मिस्टर डे आले आहेत. अच्छा, त्यांना आत पाठवा. ठीक आहे. आज त्यांच्याशी तिसरी मीटिंग आहे. आपण आज त्यांना आपला निर्णय सांगायलाच हवा. तुम्हाला काय वाटतं ते आपल्या प्रॉडक्टचं मार्केटिंग करायला सक्षम आहे? होय लिन्सी, त्यांना 15 वर्षाचा अनुभव आहे फार्मास्युटिकल प्रॉडक्ट्सच्या मार्केटिंगचा. पण मला चिंता आहे की कदाचित त्यांच्याकडे आवश्यक तेवढं भांडवल नसावं. खरंय, पण आपल्याला स्टॉकिस्ट नकोच आहे. आपण मार्केटिंग मॅनेजरच्या शोधात आहोत. आपल्या प्रॉडक्टचा स्टॉक त्यांच्याकडे ठेवायचा नाहीये. ज्यांच्याकडे पुरेसं भांडवल नाही अशा व्यक्तीपेक्षा सॉल्व्हंट एजंट असणं जास्त बरं राहील, नाही का? मला वाटतं की आपल्याला अनुभवी आणि प्रामाणिक माणसाची जास्त गरज आहे. आणि खरं सांगायचं तर आपण पाहिलेल्या सर्व लोकांपैकी ते सर्वोत्तम पर्याय आहेत. मिस्टर शर्मा, तुम्हाला काय वाटतं? त्यांच्या भांडवल क्षमतेबाबत माझं मत मी आधीच सांगितलंय. पण एक विसरू नका की ते बोस लॅबोरेटरीचे टॉप एजंट होते. मिस्टर लिन्सी, माझी वृत्ती प्रगतिशील आहे आणि कल्पना क्रांतिकारी, पण मी तुमच्याशी नियमित सहमत होऊ शकत नाही. जेंटलमन, माझी एक मीटिंग आहे, त्यामुळे मी निघतो. तुम्ही सगळे जो काही निर्णय घ्याल प्लीज मला कळवा. गुड Goodbye, बाय बार्टले. Bartley. गुड बाय सर. गुड डे. थँक्यू. हॅलो मिस्टर डे. गुड आफ्टरनून. या बसा. थँक्यू. मिस्टर डे साठी एक कप चहा आणा. नको, त्याची गरज नाहीये. सर, मी चहा घेत नाही. संपूर्ण जग या अमृताचा आस्वाद घेत आहे आणि तुम्ही चहा पित नाही, ते तुमच्या देशाच्या प्रगतीसाठी चांगलं आहे. मी चहा पित नाही कारण तो नशेचा पदार्थ आहे. नशेचा पदार्थ कसं काय? कारण त्यात कॅफिन असतं. तो एक मादक नशेचा पदार्थ आहे. ओ अच्छा, बर बर. तर श्रीमान डे, असं दिसतंय की तुम्हाला औषधी उत्पादनांच्या मार्केटिंगचा खूप अनुभव आहे आणि तुम्ही उत्तर भारतातील बोस लॅबोरेटरीचे एकमेव विक्री एजंट होतात. हो, 1923 पासून. भारताच्या या भागात आमची उत्पादनं वितरित करण्यासाठी आम्ही खूप समर्पित आणि उत्साही व्यक्तीच्या शोधात आहोत. मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करेन. सध्या तुमच्याकडे व्यवस्थापनाची काय सोय आहे? सध्या माझ्याकडे तशा फारशा सोयी नाही आहेत, परंतु मी त्याची व्यवस्था करू शकतो. मी माझ्या स्वतःच्या औषधी उत्पादनांची निर्मिती आणि मार्केटिंग करतोच आहे. अच्छा, मग तुम्ही एकाच वेळी 2 व्यवसाय चालवणार आहात का? जर मी तुमच्या प्रॉडक्ट्सची एजन्सी घेतली तर मी माझ्या उत्पादनांची निर्मिती करणार नाही. मी प्रामाणिकपणे कबूल करतो की माझा व्यवसाय फारसा चांगला चालत नाहीये. म्हणूनच मी तुमच्या ऑफरचा विचार करतोय. ते तर चांगलंच आहे मिस्टर डे. ओके, 5 वाजलेत. आपण क्लबमध्ये जाऊन तिथेच पुढची चर्चा करूया. तुम्हाला चालेल ना मिस्टर डे? खरं तर मी रोज संध्याकाळी 6 वाजता मंदिरात सेवेसाठी जातो. पण मला खात्री आहे की आजच्या दिवस हे तुम्ही टाळू शकाल, कारण आपण अत्यंत महत्वाच्या व्यवसायासंबंधी चर्चा करणार आहोत. तुमची काही हरकत नाहीये ना? खरं तर सर, मला माफ करा. पुढील चर्चा आपण उद्या करूया का? मंदिरात जाणं तुमच्यासाठी इतकं महत्वाचं आहे का? हो, ते माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. नाही, आता नाही. धन्यवाद. नक्कीच हा आपल्याला हवा असलेला माणूस नाही आहे. जय भोला रे आरती कसोवा जानो विसतो
जगमन लोभा দুঃখীনে নিতাই চাঁদ আমি গদাধর দুঃখীনে নিতাই চাঁদ আমি গদাধর নিকটে অদ্বৈত শ্রেণী বাস ছত্রধর নিকটে অদ্বৈত শ্রেণী বাস ছত্রধর বসি আছে গোরা চাঁদ রত্ন সিংহাসনে বসি আছে গোরা চাঁদ রত্ন সিংহাসনে আরতি করেন ব্রহ্মা আদি দেবগণে 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 নরা হরিয়াতি করি চামর ঝুলায় নরা হরিয়াতি করি চামর ঝুলায় সঞ্জয় মুকুন্দ বাসু কুশয়াদি গায় সঞ্জয় মুকুন্দ বাসু কুশয়াদি গায় সঞ্জয় মুকুন্দ বাসু কুশয়াদি গায় जयं विष्णुपाद परमहंस परिव्राजकाचार्य अष्टोत्तर शत श्री श्रीमद श्रील भक्ति सिद्धांत सरस्वती गोस्वामी ठाकुर श्रील प्रभुपाद की श्रील भक्ति सिद्धांत सरस्वती ठाकुर प्रभुपाद की अभय बाबू, हा श्रीधर महाराज आज एका कार्यक्रमासाठी बाहेर गेले आहेत. बरं. त्यांनी तुम्हाला आज भगवद्गीतेवर प्रवचन करायला सांगितले. मी नाही नाही, मी कसा वर्ग घेणार? खरं तर तुम्ही प्रवचन करा. नाही अभय बाबू, सगळ्यांना तुमच्याकडून ऐकायला आवडतं. आणि शिवाय श्रीधर महाराजांनी देखील तुमचंच नाव सुचवलंय. असं बघा, मी तर एक फक्त नवोदित भक्त आहे आणि त्याही पेक्षा मी एक साधारण ग्रहस्थ आहे. तुम्ही माझ्यापेक्षाही खूप ज्ञानी आहात, म्हणून तुम्हीच प्रवचन करायला हवं. नाही नाही, तसं काही नाही अभय बाबू. आज सगळ्यांनाच कळेल की तुम्ही सुद्धा अत्यंत ज्ञानी आहात. गोपी जाना वल्लभा गिरिवर धारी गोपी जाना वल्लभा गिरिवर धारी गोपी जाना वल्लभा गिरिवर धारी गोपी जाना वल्लभा हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. श्री ब्रजमंडल परिक्रमा की जय.